उमरोळी संघावर मात मिळवून वीर तानाजी पारगाव हा संघ मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि तिसऱ्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर आई चंडिका कोपर संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आई चंडिका कोपर संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण असेल हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर एका बाजूने आपण बघतोय की सरपाडा 11 कडून 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. दोन्ही संघांना नम्र विनंती असेल, आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये येणं गरजेचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, आई चंडिका कोपर आणि सरपाडा 11. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील आणि शुभम पाटील. एचजी स्पोर्ट उमरोळीने समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आणि पारगाव संघाचा अष्टपैलू खेळाडू सचिन गरत आपण यायचा आहे. प्लेयर ऑफ द मॅच हा अवॉर्ड आपण घेऊन जायचा आहे. सचिन गरत ठरतोय मागच्या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच. चला, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू. फलंदाज आहे विशाल आणि नॉन स्ट्राईकला शुभम. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी अमित पाटील येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी अमित सज्ज होतोय. यावेळेला विशालच्या बॅटमधून आपण बघितलं तर वॉइडिश लॉंगॉनला चेंडू गेलाय निघून. एक धाव येते विशालच्या बॅटमधून आणि सरपाडा 11 हा संघ जाऊन पोहोचतोय 1 या धावसंख्येवर. चला, या सचिन गरत आपण आदरणीय योगीजी भोयाळ साहेबांना विनंती करेन, सामाजिक कार्यकर्ते मनोहर वरून येथे उपस्थित आहेत. आपल्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द मॅचचं जे मेडल आहे ते सचिन गरत यांना द्यायचं आहे. दुसऱ्या चेंडूवर शुभमच्या बॅटमधून षटकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. शुभम प्रशांत पाटील. यावेळेला आपण बघितलं तर इनटू द गॅप चेंडूला खेळलं गेलंय. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला उचलून फेकलं जाईल तोपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. इथे आपण बघितलं तर अमितच्या अगेन्स्ट अपकमिंग यंगस्टार शुभम पाटीलने काय जबरदस्त फटका खेळला गेलाय. षटकारानंतर 3 धावा येतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. अमित पाटील, मॅन फ्रॉम कोपर. खूप मोठं नाव आहे. आगरी समाजाचा विचार केला तर आयकॉन खेळाडू म्हणून आगरी प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूची ओळख आहे. तर दुसऱ्या बाजूने विशाल सुद्धा आयकॉन आहे. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून गेलाय. वेगाने चेंडू निघून जातोय सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला उचलून फेकलं जाईल तोपर्यंत 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. दोघांची धावण्याची गती आहे ती व्याख्यानाजोग्य आहे. धावसंख्या आपण बघतोय 13 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. टार्गेट केलंय इथे अमितला. कारण तुम्ही जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये म्हणजेच आपण सापाला मारायचं असेल तर कमरेवर मारा सांगतात. म्हणजे पाठीत त्याच्या जर मारलं तर ते मेन हाड असते ना ते तुटतंय. तसं इथे आपण बघितलं तर पुन्हा एकदा मात्र चौकार येतोय. अमितला टार्गेट केलंय. एक परिपक्व गोलंदाज आहे ज्याच्याकडे गुणवत्ता ठासून भरलेल्या आहे. त्या अमितला इथे टार्गेट केलं गेलंय.
5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर 3-3 धावा आल्या आणि पुन्हा एकदा शुभमच्या बॅटमधून चौकार येताना आपल्याला बघायला मिळतात. सरपाडा 11 हा संघ आहे. इथे आपण बघतोय तर पूर्ण सरपाडा गावातून खेळाडू आज आपल्याला बघायला मिळतात. इथे रिव्हर्सचा फटका खेळला गेलाय, इंटू द गॅप चेंडूला खेळलं गेलंय. 2 धावा पूर्ण होतील यात काही शंका नाही आणि 2 धावीनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर. आपण बघतोय 19 धावा. या षटकामध्ये 1 धावा आली, 2 धावा आल्या, 3 धावा आल्या, चौकार सुद्धा आला आणि षटकार सुद्धा आला. फक्त 5 धावा येण्याच्या बाकी राहिल्यात. नारायण वझे ह्या गोलंदाजाकडे भन्नाट वेग आहे. नारायण वझे येतोय. इथे आपण बघतोय विशालच्या बॅटमधून चौकार जातोय. प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट केलंय. इथे आपण बघितलं तर अमित पाटील परिपक्व गोलंदाज होता. त्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट आपण बघितलं तर खूप मोठे फटके आले. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर तब्बल 19 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. नारायण वझे हा सुद्धा हुकमी एक्का आहे आई चंडिका कोपरचा आणि ह्याच्या अगेन्स्ट सुद्धा पहिल्या चेंडूवर चौकार येतोय विशालच्या बॅटमधून. विशाल आणि शुभमने पूर्ण प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. इथे प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न दिसतो. त्याच्यामध्ये ते सक्सेस सुद्धा होताना आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा नारायण वझे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी बिरवाडी संघ सुद्धा इथे उपस्थित झालाय. त्यांचं करूया आपण वेलकम. आदरणीय अशोक कृष्णा पाटील साहेब बहाडोलीवरून इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर या आणि त्यांच्या माध्यमातून या वीर धरतीपुत्र चषकासाठी रोख रुपये 500 रुपये देणगी आलेले आहे. त्यांचा आम्ही टाळ्या वाजून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद अशोकजी. कृष्णा पाटील साहेब बहाडोलीवरून वैभव पाटील यांचे वडील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. 1 धाव येते. धावसंख्या आपण बघितली तर 25 धावा. खूप मोठे उलटफेर बघायला मिळतात आगरी समाजामध्ये. आज आपण बघतोय ही स्पर्धा आहे. 12 संघ एकमेकांच्या समोर आहेत. विनस तेंबोडे आणि बहाडोली. असं वाटलं होतं की विनस तेंबोडेवर चढ होईल, परंतु बहाडोली संघाने मात मिळवली. त्यानंतर उमरोळी आणि पारगाव. उमरोळी संघ 2 हात करेल पारगावच्या विरोधात, परंतु पारगाव संघाने मात्र एकतर्फी सामना आपल्या हातामध्ये घेतला. आणि इथे तिसऱ्या सामन्यामध्ये चंडिका कोपर संघ असं वाटतंय की खूप स्ट्रॉंग आहे कागदोपत्री, परंतु या दोघांनी अक्षरशः पिसं काढायला लावलेले आहेत. शुभम आणि विशाल काय जबरदस्त फलंदाजी होते. आतापर्यंत बघितलं आपण तर 10 चेंडूंचा खेळ झाला आणि या 10 चेंडूंच्या खेळामध्ये तब्बल 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलेले आहेत. विशाल पाटील यावेळेला आपण बघितलं तर डीप फाईन लेगला चेंडू खेळलाय. चेंडू स्टॉप झालेला आहे. इथे आशा सोडली होती, परंतु क्षेत्ररक्षक जर आधी धावला असता तर कदाचित चौकार रोखला गेला असता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या 33. 33 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. आग ओकणारी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. विशाल आणि शुभमचं कौतुक करावं लागेल. राही फायटर माकणे संघाचे संघ मालक किरण पाटील सर खुश असतील, लाईव्ह बघत असतील, या मॅचचा आनंद घेत असतील. तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय अमित पाटील आणि नारायण वझे हे सुद्धा आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. अमित पाटीलकडे लेदर क्रिकेटचा क्लास आपल्याला बघायला मिळतोय. नारायण वझे 23 तर्रार मारा आपल्याला बघायला मिळतोय. षटक संपले. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन
पोहोचलेले आहे, स्थिरावलेले आहे 33 या धावसंख्येवर. बिनबाद 33 ही जमेची बाजू आहे. काय जबरदस्त आपल्याला बघायला मिळते फटकेबाजी. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 33 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांचं प्रमुख अस्त्र रोहिदास किनीला आणलंय. कारण आई चंडिका कोपर संघ जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये असतो तेव्हा तेव्हा रोहिदास किनीची आठवण येते. आणि आता सुद्धा तेच केलंय अमितने की चेंडू रोहिदासच्या हातामध्ये सोपवलंय आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून रोहिदासची ओळख आहे. ब्रेक थ्रू मिळवून देईल का आई चंडिका कोपर संघासाठी रोहिदास? कारण याआधी बऱ्याच वेळा तारणहार ठरलेला आहे आई चंडिका कोपरसाठी रोहिदास आणि आज तीच कामगिरी करावी लागेल. कारण एका बाजूने आपण बघतोय शुभम पाटील असेल, विशाल पाटील असेल, खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतात. पाण्याची व्यवस्था झाली तोपर्यंत आपण गाण्याची व्यवस्था करूया. जाऊया अनिकेत काकडेकडे. थँक्यू डीजे. इथे आपण बघतोय रोहिदास केणी राईट आर्म राऊंड द विकेट. शुभम फटका तर चांगला आहे इनफिल्डच्या वरून इनटू द गॅप. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. बंदुकीतून गोळी निघते ना ती कशी परत येत नाही, ती परत घेता येत नाही, तसा फटका आपल्याला बघायला मिळाला. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला. चेंडूवर 4 धावा लिहिल्या होत्या. धावा जाऊन पोहोचल्या 37. 37 या धावसंख्येवर आग ओकणारी फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. वातावरण गरम करून ठेवलंय. चाबूक फटका आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे शुभम पाटील यांचा. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चामुंडा क्रिकेट मैदानावर बघायला मिळते. रोहिदास केणी आवडीला आपण बघितलं तर अमित पाटील. बघा रोहिदास आला होता तेव्हा मी या रोहिदासची स्तुती केली होती की जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो आई चंडिका कोपर तेव्हा तेव्हा हा गोलंदाज विकेट मिळवून देतो आणि आज सुद्धा तीच कामगिरी केली. सलामीची जोडी आणि 2 प्रमुख गोलंदाज, 2 प्रमुख अस्त्र. एक बारामती येथे जाऊन स्पर्धा खेळला होता तो म्हणजेच आपण नारायण वजेला बघतोय आणि अमित पाटील लेदर क्रिकेट चांगल्या पद्धतीने हाताळतोय. पावसाळ्यामध्ये पूर्ण पावसाळा लेदर क्रिकेट खेळलाय आणि दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत आग्री प्रीमियर लीग मध्ये. या दोघांच्या अगेन्स्ट चांगली फलंदाजी होत असताना आठवण कोणाची आली तर रोहिदास केणीची आणि त्याने सुद्धा ते काम करून दिलंय. आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. हार्ट हिटर बॅटर. सरपाडा गाव म्हटलं की चेतन पाटील, विशाल पाटील, आशिष पाटील, शुभम पाटील ही नावं चर्चेमध्ये असतात. त्यातलंच एक नाव आशिष पाटील. मैदानाच्या आतमध्ये जेवढं चांगलं क्रिकेट खेळतोय तेवढं चांगला सिंगर सुद्धा आहे. 2 गाणी त्यांनी बनवलेली आहेत आणि 2 गाणी त्यांची रिलीज झालेली आहेत. चांगल्या पद्धतीचे गायक आहेत. आशिष मैदानाच्या आतमध्ये येतोय. जी चांगली सुरुवात मिळालेली आहे तीच चांगली सुरुवात शेवटपर्यंत राहील का की रोहिदास केणी ब्रेक लावेल या धावसंख्येला हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. 2 चेंडूंचा खेळ होतोय. 4 धावा आलेत या 2 चेंडूमध्ये. आशिष यावेळेला आपण बघतो यॉर्कर लेनचा चेंडू होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आशिषने. विशालने माघारी धाडलंय कारण विशालला सुद्धा माहीत आहे की आशिषकडे क्षमता आहे. मोठे फटके आशिषच्या बॅटमधून सुद्धा आपल्याला बघायला मिळतात सातत्याने. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. 37 रन्स ऑन द बोर्डला आपल्याला बघायला मिळतात. सरपाडा 11 या संघाच्या. राईट आर्म राऊंड द विकेट. फटका तर चांगला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चेंडूला उचलून फेकलं तोपर्यंत 1 धाव. दोन्ही फलंदाजांकडे वेळ होता 1 धाव पूर्ण करण्याचा आणि या एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर सरपाडा 11 हा संघ जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर ब्रेक थ्रू आणि त्यानंतर मात्र 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. 4 चेंडूंचा खेळ होतोय. रोहिदास केणीच्या या 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आल्यात. विशाल ऑन स्ट्राईक आपल्याला बघायला मिळतोय. फटका तर चांगला आहे आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. फटक्यात होतं वजन म्हणून धावा आल्यात अर्धा डझन. घेतो छोटासा ब्रेक.
थँक्यू डीजी, थँक्यू. लोणचं कसं असते माहितीये का, जेवढी वर्ष आपण त्याला ठेवू ना तेवढी त्याची चव वाढत जाते. त्याच पद्धतीचा हा खेळाडू आहे. 40+ झालाय, परंतु तरुण खेळाडूला लाजवेल असा फिटनेस विशालचा आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. खेळाडू कक्ष अ या स्टँड मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, बॅक टू बॅक दुसरा षटकार. पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि पुढच्या 2 चेंडूंवर 2 षटकार येत आहेत. आग ओकणारी फलंदाजी आपल्याला विशालची बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा. 3 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 50 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. धन्यवाद, धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय अत्यंत चांगल्या प्रकारची एक विस्फोटक अशी फलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 3 समाप्त झालेला आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा आपण पाहतोय. आपण पाहिला सुरेख असा चेंडू होता. अत्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी. जसा चेंडू पडला थोडासा आपण पाहिलं गुडघ्यांच्या खाली होता आणि बॅट आणि चेंडूचा मात्र कुठल्याही प्रकारचा संपर्क मात्र होताना पाहायला मिळत नाहीये. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. नारायणांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. हाही आपण पाहतोय बघायचा आहे. क्षेत्ररक्षक आहेत स्वतः कर्णधार आपण पाहतोय. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, तितक्याच चांगल्या प्रकारची फेकी. कारण की जर आपण पाहिलं एकेरी दुहेरी धावसंख्या आली तरी आपला धावफलक जे आहे ते हालत राहू शकतं. धावफलकावर धावसंख्या मात्र वाढू शकते. परंतु गोलंदाज एक चांगल्या प्रकारची सुरेख गोलंदाजी. आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहेत. हातामध्ये चेंडू मात्र काही त्यांना स्टॉप केला, परंतु हातामध्ये चेंडू मात्र विसवलेला नाहीये. गोलंदाजी जर आपण पाहिली अत्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी. अचूक टप्पा, भेदक मारा या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळतोय आणि कुठे ना कुठेतरी धावसंख्येवर लगाम किंवा अंकुश लावण्याचं काम मात्र या ठिकाणी नारायणांनी केलेलं आहे. हाई मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा मात्र कुठल्याही प्रकारचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. यष्टिरक्षक, कारण की जर ज्या वेळेला चेंडू निर्धाव जातो किंवा बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही त्यावेळेला चेंडूला गॅदर करणं हे यष्टिरक्षकाचं कर्तव्य असतं आणि तेच चांगल्या प्रकारचं कर्तव्य या ठिकाणी यष्टिरक्षक महत्वाच्या अशा भूमिकेमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. तसेच जर आपण पाहिले क्षेत्ररक्षक, तर क्षेत्ररक्षक सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण की प्रत्येक चेंडूवर चांगल्या प्रकारची फील्ड करणं, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं की कमीत कमी धाव्या या ठिकाणी देणं. हाही मात्र आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. झेल होईल की यस, या ठिकाणी आपण पाहतोय झेल होताना आणि एक फलंदाज मोठा मात्र या ठिकाणी बाद होतोय आणि या ऐकूया आपण डीजेला. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर आता मात्र आपण पाहतोय हर्ष आलेले आहेत. तर याचं हर्ष मात्र कशा प्रकारची फलंदाजी करतील तर आपण पाहिलं गोलंदाजी मात्र पाहिली तर खूप सुरेख आणि अत्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज जर आपण पाहिलं तर नारायण आहेत. आतापर्यंत त्यांनी आपण जर पाहिले तर 5 चेंडू फेकलेले आहेत. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर पहिल्या चेंडू मागे निर्धाव चेंडू आला होता. दुसऱ्या चेंडू मागे 1 धाव आली. तिसऱ्या चेंडू मागे 1 धाव. चौथा चेंडू जर आपण पाहिला निर्धाव आला आणि 5व्या चेंडू मागे जर आपण पाहिलं की एकंदरीत असं वाटलं की षटकार जाईल की काय, परंतु तितका वेग किंवा थोडंसं ताकदीची कमतरता मात्र पाहायला मिळाली आणि झेलच्या स्वरूपामध्ये 5वा चेंडू आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज हर्ष आलेले आहेत आणि हर्ष आलेले असताना हर्षवर्धक
किंवा हर्ष वाढवणारी अशी फलंदाजी आपल्या संघासाठी करतील का, आता बघायचं. शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. हाही आपण पाहतोय यष्टीरक्षक मात्र त्या ठिकाणी चेंडूला अडवतायत. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 4 समाप्त होत आहे आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धाव फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 धावा. 52 रन्स ऑन द स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. या ऐकूया डीजेला. धन्यवाद धन्यवाद डीजे. बघायचं एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि सुरेख असं नियोजन आपण पाहतोय. वीर धरतीपुत्र चषक 2025 आलेल्या सर्व क्रीडा रसिक वर्गांचं तसेच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि पाहुण्यांचं सर्व अतिथींचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय शेवटचं आणि अंतिम असं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. आई मात्र आपण पाहतोय अत्यंत चांगल्या बघायचं जर या ठिकाणी आपण पाहिलं अजित आहेत. अजित अत्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना, कारण की त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं होतं की चौथं षटक आपल्याला पाहायला मिळत होतं आणि चौथ्या षटकामागे फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. असं अत्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचा गोलंदाजीचा नमुना मात्र मैदानामध्ये पाहायला मिळाला होता. हाही आपण पाहतोय अत्यंत चांगल्या प्रकारचा चेंडू आपण पाहतोय. जसा चेंडू पडला थोडासा बाहेरच्या दिशेने आपण जर पाहिला थोडासा आउट स्पिन निश्चित पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव. तर अजित तर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. हाही जर आपण पाहिलं तर पंच या ठिकाणी आम्हाला दर्शवत आहेत की हा स्वैर चेंडू आहे. अवांतर धाव आणि अवांतर धावीनिशी आपण पाहिलं तर धाव फलकावर 53 धावा. 53 रन्स 53 धावा आतापर्यंत आपण पाहतोय धाव फलकावर लागलेले आहेत. जर फलंदाज जर आपण पाहिलं तर फलंदाज मात्र कुठे ना कुठेतरी मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये निश्चितच असतील. थोडासा रनअप या ठिकाणी फलंदाजाचा चुकला जातोय. जर आपण पाहिलं तर मोठे फटके जर आपण पाहिलं तर आपण पाहिलं षटक क्रमांक 3 होतं, त्यानंतर 2 षटकार आले होते. हाही मारण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज मात्र यशस्वी आणि प्रभावीपणे अत्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी. जर आपण मागील 9 चेंडूंचा जर आढावा पाहिला तर मागील 9 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावा आलेल्या आहेत. त्यामागे 1 धाव ही वाईट आलेली आहे. जे 9 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा, अत्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. हाही मात्र बघायचं आहे झेल होईल की हवाई सफर षटकार पाहायला मिळेल. तर यस, चेंडू सरळ जातोय सीमारेषे पार. 6 धावेंकरता षटकार येताना या ऐकूया डीजेला. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर आपण पाहिलं अत्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी अजित यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र जर आपण चेंडू पाहिले तर चार चेंडू झालेले आहेत. हाही मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, स्ट्राईक रोटेट करण्याचा निश्चित प्रयत्न असेल. या ठिकाणी फलंदाज आपण जर पाहिलं तर बाद होताना स्ट्राईक मात्र रोटेट केलेली आहे. नवीन फलंदाज मात्र आपण या ठिकाणी पाहतोय सार्थक. बघायचा सार्थक आलेले आहेत. परंतु जर एका बाजूने आपण पाहिलं तर या ठिकाणी फलंदाज आहेत. जर फलंदाज आपण जर पाहिलं विशाल आहेत. विशाल मात्र सलामीचे फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये आपले पाय रोवून आहेत. आणि जर आपण पाहिलं तर आता चेंडू जर आपण पाहिले तर 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू आहे तर या शेवटच्या चेंडू मागे मात्र षटकार येईल का? हाही मात्र मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क होताना पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 5. फर्स्ट इनिंग मात्र समाप्त होताना आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर आमचे गुणलेखक या ठिकाणी आम्हाला दर्शवतात की धाव फलकावर धावसंख्या झालेली आहे त्या 60 धावा
आणि 61 धावेचं आव्हान या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर आपण पुढील या ठिकाणी पुढील इनिंगला सुरुवात होईल तर त्यावेळेला आपण या ठिकाणी समालोचन करण्यासाठी आपण पाहणार आहोत आमचे मनोज सरांकडे मी समालोचनाची पुढील षटकांसाठी पुढील इनिंगसाठी या ठिकाणी दुरा तर या डीजे एक सुमधुर गीत होऊन जाऊ दे. हॅलो हॅलो डीजे धन्यवाद. तर यानंतर होणार आहे मॅच क्रमांक आपण पाहणार आहोत तर 4 चांदीप संघाचा कर्णधार तसेच बिरवाडी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की चांदीप संघाचा कर्णधार आणि बिरवाडी संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस का बॉस कक्षाकडे यायचा आहे. तर मी पुढील समालोचनाचे दोरा माझे सहकारी मित्र या ठिकाणी मनोज सर यांच्याकडे मी सोपवतोय. चला बिरवाडी आणि चांदीप दोन्ही संघाचे संघटक टॉस साठी या. बिरवाडी आणि चांदीप जतीन किडी साहेबांचं शुभ आगमन झालं इथे. बहाडोली प्रीमियर लीग मध्ये यंदा दिसणार नाहीत याची थोडीशी खंत वाटते आम्हाला. चला चांदीप संघाचा कर्णधार आणि बिरवाडी संघाचा कर्णधार. चांदीपचा कर्णधार आहे इथे, बिरवाडी संघाचा कर्णधार या आपण. दक्ष गावड एका बाजूने आपण बघतोय तर दुसऱ्या बाजूने मोहित मडवी आहेत. तर आदरणीय विनायक गोरेकर साहेब इथे उपस्थित आहेत, ग्रामपंचायत मनोरचे विद्यमान सदस्य. तर मी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय विनायक गोरेकर साहेब ग्रामपंचायत मनोरचे विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची टॉस केली जाईल, नाणेफेक केली जाईल. विनायक गोरेकर साहेबांच्या शुभ हस्ते बिरवाडी आणि चांदीप या दोन संघांदरम्यान नाणेफेक होताना आपल्याला बघायला मिळते. मोहित मडवी आणि दक्ष गावड हे दोन कर्णधार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. चांदीप संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने केलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करेन पुन्हा एकदा आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. चांदीप संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला, आपला निर्णय आपण कळवायचा आहे. अमित आणि दीपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर विशाल पाटील पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी विशाल सज्ज होईल. विजयासाठी 61 धावांचं लक्ष समोर असेल. अमित पाटील राईट हँड बॅटर आपल्याला बघायला मिळतोय. एज अ बॅटर म्हणून खूप मोठं नाव आहे अमितचं. तर एका बाजूने विशाल पाटील अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली फलंदाजी विशालच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली. आणि इथे बघा, घुटना टेक और तमाशा देख, पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. हे आहे बेस्ट वर्सेस बेस्ट कॉम्बिनेशन.
बघा एका बाजूने विशालने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक पवित्रा धारण केला होता आणि 60 धावा धावफलकावर लावल्यानंतर 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी अमित आणि दीपेश मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि ते पहिल्या चेंडूवर ग्रामीण भाषेमध्ये बोलायचं झालं तर चेंडूचा कापूस अजून गेलेला नाही तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला गेला अमितने. राईट आर्म ओव्हर द विकेट विशाल पाटील. पुढचा चेंडू षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकातील दुसरा चेंडू फुलटॉस चेंडू. यावेळेला आपण बघतोय डीप स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवलंय टू बाउन्स सीमारेषा पार. 2 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर बिनबाद 10. आई चंडिका कोपर आणि सरपाडा 11 या 2 संघांदरम्यान मात्र ही लढत आपल्याला बघायला मिळते. आज सरपाडा संघाचा विचार केला तर चेतन पाटील अनुपस्थिती आपल्याला बघायला मिळते. सांदीप संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे विशाल पाटील. यावेळेला आपण बघितलं तर बघा डिसिप्लिन काय आहे. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता क्रीज सोडलेला आहे अमितने. खूप मोठा हादरा बसलाय कोपर संघाला. इथे आपण बघितलं तर सामना 7 ते 70% सरपाडा 11 संघाच्या बाजूने झुकलेला आहे कारण 1 मॅन शो 1 मॅन आर्मी म्हणून अमितकडे बघितलं जाते. परंतु इथे नारायण वजे सुद्धा आहे, धनेश चौधरी सुद्धा आहे, चांगले बॅटर आहेत त्यांच्याकडे सुद्धा. कोणावर विश्वास दाखवला जाईल तर रोहिदास किणीला पाठवलंय. इथे रोहिदास किणीकडे सुद्धा क्षमता आहे. एका बाजूने आपण बघतोय 2 चेंडूवर 2 बाउंड्री झाल्या होत्या, एक षटकार एक चौकार आला होता, 10 धावा 2 चेंडूमध्ये आल्या होत्या. असं वाटलं होतं की अमित पाटील जर 2-3 षटकर राहिला तर सामना 2-3 चेंडू आधी संपेल. परंतु इथे आपण बघितलं तर विशाल हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे आणि 2 चेंडूंवर 2 बाउंड्रीज आल्यानंतर आपण बघितलं तर विशालने थोडंसं लेंथ आणि लाईनमध्ये परिवर्तन केलं. अमितला खेळण्यासाठी भाग पाडलं होतं डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि बॅटची बाहेरील कडा घेतली. चेंडू आशिष पाटीलच्या हातामध्ये स्थिरावला. इथे गडी बाद होतोय. 3 चेंडूंचा खेळ होताना 1/10 ही स्थिती आई चंडिका कोपर या संघाची आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा रोहिदास किणी येतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी विशाल पाटील सज्ज होतोय. सरपाडा 11 या संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी विशाल पाटील आहे. 3 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होताना रोहिदास किणी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याचं येण्याचं कारण अमित पाटील बाद झाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, पायांची हालचाल झाली नाही आणि हेच कारण आपण बघतोय की चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलेला आहे. पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा, त्यानंतरच्या 2 चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतात. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक षटकामागे 12 धावा करायच्याच आहेत. कंपल्सरी चेस आहे. एकाच षटकामध्ये तुम्हाला जास्त धावा सुद्धा येतात. यावेळेला आपण बघितलं तर रोहिदास किणी रिव्हर्स फटका खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. इथे आपण बघितलं तर पहिल्या 2 चेंडूंवर मोठे फटके आले, त्यानंतरचे 3 चेंडू आपण बघितले तर कमबॅक केलंय विशालने. 5 चेंडूंचा खेळ होतोय. 2/10 घेतोय छोटासा ब्रेक. थँक्यू डीजे. गोलंदाज विशाल आहे. प्रभावी गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी करायला हवी होती त्याच पद्धतीची गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. षटक क्रमांक पहिलं चेंडू क्रमांक शेवटचा असेल. बॅटर इन मिस्टर तेजस आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट शेवटचा चेंडू असेल. यावेळेला त्रिफळाचित होताना आपल्याला बघायला मिळतोय. बॅक टू डगआउट मिस्टर तेजस आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या 2 चेंडू वगळता उर्वरित 4 चेंडूंवर पूर्णपणे वर्चस्व हे विशालचं राहिलंय. पहिलं षटक संपलंय. 3/10 घेतोय छोटासा ब्रेक.
थँक्यू डीजे थँक्यू. आदरणीय विनायक गोरेकर साहेब, योगेश बयाळ साहेब आणि सुरेश गाडगे साहेब इथून मार्गस्थ होताना थँक्यू सो मच सर. आपण आलात, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेच्या माध्यमातून दिलात, त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. जयप्रकाश गोलंदाजी ट्रॅकवर 40+ चे गोलंदाज आहेत. याआधी विशालने गोलंदाजी केली. विशाल सुद्धा 40+ क्रिकेट चांगल्या पद्धतीने हाताळतोय. तर नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये, आपल्याला बघायला मिळतोय धनेश. नॉन स्ट्राईक एंडला धनेश आहे. स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर दीपेश. सलामीला आला होता अमितच्या जोडीला. आतापर्यंत अमित वगळता एकाही खेळाडूच्या नावावर धाव नाही. यावेळेला चांगला फटका आहे शुभम चेंडूच्या खाली. हा चौथा गडी बाद झालाय 0वर. हे असं झालंय की तू चल और मैं आया, आणि तेच होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. नारायण वसे येतोय मैदानाच्या आतमध्ये. ही शेवटची जोडी असेल, नारायण आणि धनेश. नारायण वजे आणि धनेश चौधरी या दोघांवर आता सर्व काही अवलंबून आहे आई चंडिका कोपरचं. कारण ज्या पद्धतीने सरपाडा संघाची सुरुवात झाली होती तर त्यांना थोडंसं तुम्ही रोखलं होतं. तुमच्याकडे क्षमता होती, या 60 धावा होत्या धावफलकावर, 61 धावांचं टार्गेट होतं ते चेस करण्याची. परंतु लागोपाठ 4 हे गडी बाद झाले 0वर. हे कुठे 3 गडी 0वर बाद झालेत आणि अमित 10 धावा कडून बाद झाला. तर 3 गडी 0वर बाद झालेले आहेत. ती कुठेतरी डोकेदुखी ही आई चंडिका कोपरसाठी सतावत असेल. इथून हे शेवटचे 2 फलंदाज आहेत ज्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. नारायण वसेकडे क्षमता आहे, धनेश चौधरीकडे क्षमता आहे. 2 चांगले बॅटर आहेत. मोठमोठे फटके सातत्याने यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतात. या वेळेला आपण बघितलं नारायण वजेच्या बॅटमधून षटकार येतोय. मी म्हटलं होतं की या दोघांकडे क्षमता आहे आणि खास करून नारायण वजेला आता आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल आणि पहिला षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतोय. अमित नंतर जर कोणी धावा काढल्या असतील तर नारायण, जो 6व्या क्रमांकावर फलंदाजीला आलाय, ज्याच्या बॅटमधून षटकाराने अकाउंट ओपन होताना आपल्याला बघायला मिळतंय. याआधी अमितने षटकाराने अकाउंट ओपन केलं होतं. धावा झाल्या धावफलकावर 16. 61 धावांचा पाठलाग करताना 10 चेंडूंचा खेळ होतोय आणि 16 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. मॅचबॉल आलेला आहे. जयप्रकाश पाटील पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. नारायण वजीच्या अगेन्स्ट कशा पद्धतीची गोलंदाजी होते हे बघणं महत्वाचं असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट जयप्रकाश. या वेळेला आपण बघितलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, दुविधा मनस्थितीमध्ये फलंदाज पूर्णपणे चेंडूला बीट झाला. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या स्थिरावलेली आहे 16 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे चुकलेला आहे. इथे 2 चेंडूमध्ये एखाद षटकार आला असता तर सामना बॅलन्सिंग बघायला मिळाला असता. इथे आपण बघितलं तर सरपाडा 11 हा संघ आपल्याला बघायला मिळतोय थोडासा वरचढ होताना. इथे 60-40 म्हणायला हरकत नाही. 60% अजूनपर्यंत सरपाड्याच्या बाजूने हा सामना आहे, तर 40% आई चंडिका कोपरच्या बाजूने आहे. इथे 18 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष आहे. घेतोय छोटासा ब्रेक. दोन्ही संघांना विनंती करेन थोडीशी घाई करा. थँक्यू डीजे थँक्यू. विशाल समोर आहे. धनेश चौधरी नॉन स्ट्राईक एंडला. नारायण वजे. हे षटक खूप महत्वाचं आहे. महत्वाचं नाही तर निर्णायक षटक आहे हे. या षटकामध्ये जर ही जोडी फोडण्यात यश आलं तर सरपाडा 11 हा संघ बाजी मारून जाईल, यात काही शंका नाही.
यावेळेला धनेश चौधरीच्या बॅटमधून शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू निघून गेलाय. जयप्रकाश पाटील पुढे आले, चेंडूला उचलून फेकलं, तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर 17 धावा. विशाल येतोय, पहिलं षटक ज्याने शानदार हाताळलं होतं, ज्याने पहिल्या 2 चेंडूवर बाउंड्री जेवून सुद्धा मागच्या 4 चेंडूमध्ये 3 गडी बाद केले होते. हॅट्रिकची संधी त्यांना होती, परंतु इथे पहिल्या चेंडूवर एक धाव आली. विशाल पुन्हा एकदा नारायण वझेसाठी हा चेंडू असेल. या वेळेला नारायण वझेच्या बॅटमधून षटकार आलाय. सामना बॅलन्सिंग बघायला मिळतोय. आता नारायण वझेने उर्वरित विशालचे 4 चेंडू आहेत, या 4 चेंडूमध्ये एखाद मोठा फटका जरी खेळला तर येणारे 12 चेंडू असतील ना, त्या 12 चेंडूवर नक्कीच हल्ला चढवला जाईल. ही जोडी मैदानामध्ये राहणं आई चंडिका कोप्परसाठी खूप महत्वाचं आहे. तर ही जोडी फोडणं सरपडा 11 साठी महत्वाचं आहे. कारण क्रिकेट आहे मित्रांनो. काल आपण टेंबोडे आणि सातपटी हा अमोल स्मृती चषक या स्पर्धेमध्ये सामना बघितला असेल. असं वाटलं असेल की एकतर्फी सामना सातपटीच्या बाजूने झुकला होता, परंतु जीत गावडची आक्रमक खेळी सामना बरोबरीमध्ये सुटला, सामना टाय झाला आणि मग सुपर ओव्हरमध्ये पुन्हा एकदा सातपाटी संघाने विजय मिळवला. यावेळेला मात्र हा झेल खूप महत्वाचा आहे आणि झेल सुटलाय. हा झेल सुटलाय की हा मॅच सुटली हे बघणं महत्वाचं असेल, कारण नारायण वझेला तुम्ही जीवनदान दिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर विशाल सज्ज होतोय. मॅन इन फॉर्म आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर नारायण वझे, आणि त्या इन्फॉर्म बॅटरला तुम्ही एक सोपा झेल सोडून जीवनदान दिलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर विशाल पाटील बघायला मिळेल. यावेळेला डाऊन द लेग मारा होता. धनेश दांडेकर यांनी दर्शवलंय की हा वाईट बॉल आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा. अजून चेंडू शिल्लक आहेत 3. यावेळेला आपण बघितलं तर थोडीशी वेगळी पद्धत खेळण्याची आपण बघितली. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर गेला होता, त्यानंतर डाव्या यष्टीच्या बाहेर येऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पूर्णपणे आपण बघितलं तर चुकलेले आहेत. आशिष पाटील यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय विशाल. षटकार आला, त्यानंतर 2 चेंडू हाताळले, एक सिंगल धाव दिले. यावेळेला फटका चांगला आहे डीप मिड विकेटला. चेंडूला उचलून फेकेपर्यंत एक धाव येईल. पुन्हा एकदा नारायण वझे स्ट्राईकला आले. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. विशाल पाटील गोलंदाज, जिच्याकडे एक क्षमता आहे, चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आहे. इथून हा एक चेंडू जर व्यवस्थितरित्या खेळून काढले तर सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल, यात काही शंका नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट विशाल पाटील. इथे आपण बघितलं तर पुन्हा एकदा मात्र झेल होईल का, तर इथे झेलबाद होताना गरज नव्हती या चेंडूवर या पद्धतीचा फटका खेळण्याची, कारण विशालचं हे षटक खूप महत्वाचं होतं. हे षटक जर खेळून काढलं असतं तर येणारे चेंडू 12 होते. या 12 चेंडूमध्ये तुम्ही 30-35 धावा, परंतु इथे आपण बघितलं तर विशालने मात्र जे काम करायचं होतं ते काम पूर्ण केलेलं आहे. नारायण वझेचा मोठा अडथळा त्याने दूर केलेला आहे. काय जबरदस्त गोलंदाजी करताना आपल्याला विशाल पाटील बघायला मिळाला. आतापर्यंत विशालने 4 गडी बाद केलेले आहेत षटकामध्ये आणि धावा दिल्यात. धावफलकावर 20 धावा दिलेल्या आहेत. एक वाईट बॉलची धाव. 12 चेंडू आणि विजयासाठी नक्कीच इक्वेशन आपल्या समोर येईल. 35 धावांची गरज आहे. 12 चेंडू 35 धावा. घेतोय छोटासा डीजे ब्रेक.
12 चेंडू आणि विजयासाठी 35 धावा. शुभम पाटील गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवर मिळेल. इथे आपण बघितलं तर धनेश चौधरीच्या बॅटमधून हा फटका आपल्याला बघायला मिळतोय, परंतु फटक्यामध्ये ताकद नाही. 12 मध्ये 35 करायचे आहेत तर फटक्यामध्ये दम पाहिजे, फटक्यामध्ये ताकद पाहिजे, फटके सीमारेषेच्या बाहेर जायला पाहिजेत. या पद्धतीचे फटके खेळून 35 धावा होणार नाहीत. धनेश चौधरी क्षमता आहे. धनेश चौधरी हार्ड हिटिंग मारामारी साठी ओळखला जातो. इथे आपण बघितलं तर शुभम यावेळेला आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी करतोय. आता सरपाडा 11 संघ मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळतोय. 10 चेंडू मध्ये 34 धावा. इथे पूर्णपणे वर्चस्व सरपाडा 11चं बघायला मिळते आपल्याला, परंतु हम भी किसी से कम नहीं हे दर्शवताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर मयुरेश. 28 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 28 धावा. मयुरेश त्या वेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बघायला मिळाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उजव्या खूपच बाहेर आपल्याला बघायला मिळतोय शुभमचा हा चेंडू. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. एक अवांतर धावेमध्ये भर होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 36. 36 धावा धावफलकावर 34 माफ करा 34. पुन्हा एकदा शुभम आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. उजव्या बाहेर वाईट बॉलचा इशारा येतोय. 35 रन्स ऑन दी बोर्ड. 26 धावांचं लक्ष समोर आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 8 चेंडू आणि 26 धावा. या वेळेला आपण बघितलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आता 8 मध्ये 25 ची गरज आहे. 1-2 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होईल. 8 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय शुभम, ज्याने लागोपाठ 3 व्हाईट बॉल फेकलेले आहेत. 8 मध्ये 25. राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला आपण बघितलं तर सेम खेळतोय. ज्या पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय, या आधीचे 3 वाईट बॉल सुद्धा त्याच पद्धतीचे हाताळले होते. हा चेंडू थोडासा आतमध्ये होता, पायांची हालचाल झाली नाही. 4ही चेंडूंवर आपण बघितलं तर फलंदाज जागेवर उभा होता आणि तेच कारण आपण बघितलं की 3 वाईट नंतर निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. पंकज मडवी यांचं इथे आगमन झालंय. इथे झील सुटलाय आणि 2 धावा या चेंडूवर पळून पूर्ण केलेल्या आहेत. इथे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 23 धावांचं लक्ष समोर असेल. 6 चेंडू आणि 23 धावा घेतो छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. चला घाई करा मित्रांनो प्लीज. यानंतर होणारा सामना असेल चांदीप विरुद्ध बिरवाडी.
6 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांचं लक्ष समोर असेल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मनीष. सहा चेंडू आणि 23 धावा, 23 रन्स करायच्या आहेत. कारण कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे 6 चेंडूमध्ये तुम्हाला 23 धावा करायच्याच आहेत. धनेश चौधरी मोठे फटके खेळेल का? पहिल्या 2 चेंडूंवर सर्व काही अवलंबून असेल. व्हाईट बॉलचा इशारा. 6 मध्ये 22चं समीकरण आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक व्हाईट बॉलच्या मागे इक्वेशन बदलत जाईल, परंतु फारसं दडपण नसेल सरपाडा 11 वर व्हाईट बॉलचं. कारण 6 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण थोडंसं अवघड आहे. 6-22. या वेळेला आपण बघितलं तर धनेश चौधरीच्या बॅटमधून मोठे फटके आले नाहीत. आता विजयासाठी 5 मध्ये 21 ची गरज आहे. 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. ज्या पद्धतीने आपण बघितलं गोलंदाजी विशाल पाटीलने गोलंदाजांचा वापर केला गेला ते वाख्यानाजोगं होतं. कारण पहिलं षटक विशालने हाताळल्यानंतर जयप्रकाशला दुसरं षटक हाताळण्यासाठी बोलवलं. जयप्रकाशने फक्त 6 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर विशाल आला आणि नारायण वझेला बाद केलं. इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 5 मध्ये 20 ची गरज. आता 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांचं लक्ष समोर असेल. विशाल पाटील कानमंत्र देण्यासाठी आलेला आहे. कारण या आधीच्या षटकामध्ये आपण बघितले तर 3 व्हाईट बॉल आले होते. या मनीषच्या षटकामध्ये 1 चेंडू झालाय आणि 2 व्हाईट बॉल आलेले आहेत. खरं तर 6 चेंडूमध्ये 8-10 असल्या तर गोलंदाजाने प्रेशर घेतलं तर समजू शकतोय. इथे 22-23 धावा आहेत आणि गोलंदाज प्रेशर घेतोय, हे थोडंसं न समजण्या पलीकडे आहे. त्यामुळे कदाचित विशाल आला असेल की तू घाबरू नको. फटका तर चांगला आहे. इंटू द गॅप चेंडूला पाठवलंय. 4 धावांकरिता चौकार येतोय. 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. कारण जसे चेंडू कमी होतील आणि चेंडूंवर जर बाउंड्रीज येत राहिली तर मात्र सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल. परंतु एखाद निर्धाव चेंडू इथे पुन्हा एकदा मात्र सरपाडा 11च्या आशा जिवंत करेल. इथून 1-2 मोठे फटके आले तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ शकतो, यात काही शंका नाही. 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना मनीष आपल्याला बघायला मिळतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 4 मध्ये 15 ची गरज. व्हाईट बॉलचं जास्त टेन्शन नसेल कारण एकच धाव जाते, परंतु वाईडला जर यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू सुटला, चौकार आला तर मात्र खूप मोठं प्रेशर असेल ते. त्यामुळे चांगले चेंडू हाताळण्यासाठी विशालने कानमंत्र दिलाय. या वेळेला आपण बघतोय चांगला चेंडू आहे. पंच तटस्थ आहे. चेंडू निर्धाव फेकला गेलाय. इथे आता 3 मध्ये 15 ची गरज आहे. आता मात्र षटकाराची गरज आहे. तीन चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. या वेळेला आपण बघितलं तर चेंडू निघून गेलाय. बघूया किती धावा येतील या चेंडूवर. 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव पूर्ण केली गेली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? तर तिसरी धाव सुद्धा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांचं लक्ष समोर असेल. 2 चेंडू 12 धावा. धनेश चौधरी, हिरो बनण्याची नामी संधी तुझ्याकडे आहे. तर एका बाजूने आपण बघतोय मनीषवर प्रेशर नसेल, प्रेशर असेल ते पूर्णपणे धनेश चौधरीवर. कारण मनीषला फक्त 1 चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पाडायचा आहे. कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट कंपल्सरी चेस आहे. 2 षटकार मारायचेच आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. धनेश चौधरी गोलंदाज मनीष गोलंदाजी ट्रॅकवर. उजव्या यष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. प्रेक्षकांकडून सुद्धा आवाज येतोय की व्हाईट बॉल येईल.
आता इथे बघा 2 चेंडूंवर 2 षटकार असताना इथे एक वाईड बॉल आलाय. अजून एखाद वाईड आला तर एक षटकार एक चौकार, समीकरण थोडंसं सोपं होऊन जाते मग. पुन्हा एकदा गोलंदाज मनीष बघायला मिळतोय. यावेळेला एक फटका तर चांगला आहे परंतु एकच धाव मिळेल. एक चेंडू आणि आता विजयासाठी आपण बघितलं तर 10 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 10 धावा. एक चेंडू मध्ये 15 धावा झाल्यात आणि आगरी समाजाचाच खेळाडू होता विनस तेंबोडेचा भावेश पाटील. त्याने एक चेंडू मध्ये 15 धावांची गरज असताना त्या 15 धावा केल्यात. तर इथे एक मध्ये 10ची गरज आहे. गोलंदाजाने जर मेहरबानी दाखवली तर ह्या 10 धावा होऊ शकतात. कारण आतापर्यंत आपण बघितलं तर या षटकामध्ये तब्बल 4 वाईड बॉल आलेत. मनीष यावेळेला 5वा वाईड बॉल आलाय. बघा मी म्हटलंय की गोलंदाज मेहरबान झाला तर काहीही होऊ शकते. इथे मनीष काय करतोय बघूया. एक चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा. एक मध्ये 8ची गरज आहे. एक चेंडू आणि 8 धावा. बघा एक मध्ये 10ची गरज असताना गोलंदाज एवढा प्रेशर घेतोय. या वेळेला आपण बघितलं तर फटका मोठा खेळलाय. चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता. एका धावाने मात्र हा सामना गमावावा लागलेला आहे. तो म्हणजेच आई चंडिका कोपरला, जी मध्ये संथ थोडीशी खेळपट्टी झाली होती. संथ फटके येत होते धनेश चौधरी आणि मयुरीच्या बॅटमधून. ते कुठेतरी आता आई चंडिका कोपर विचार करत असेल. तिथे सिंगल डबलला प्राधान्य दिलं असतं तर कदाचित हा सामना आपल्या बाजूने आला असता. मग मी म्हटलं होतं की गोलंदाज जर मेहरबान झाला तर हा सामना जिंकू शकतात ते. 2च्या ठिकाणी अजून एखाद वाईड आला असता तर सामना बरोबरीमध्ये आला असता. कंपल्सरी चेस होतं.